अर्जेंटिनामधील रोसारिओ शहर. तारीख 14 जून 1928. एका मध्यमवर्गीय घरात एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं दुर्दैव असं की लहानपणीच त्याला दम्याचा त्रास होता. पण या आजाराने त्याला थांबवलं नाही. उलट आयुष्यभर त्यानं अत्यंत कष्ट घेतलं आणि स्वतःला सिद्ध देखील केलं. एका राजकीय रॅलीमध्ये सहभागी हो असं त्याला कॉलेजमध्ये असताना सांगण्यात आलं होतं. तर तो त्यांना असं म्हणाला की रॅलीमध्ये सहभागी होऊन घोषणा द्या असं तुम्ही मला जर सांगत असाल तर ते मला जमणार नाही. कारण तिथे पोलिसांचे दांडके बसतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी रॅलीमध्ये यावं तर तुम्ही मला एक गन आणून द्या म्हणजे बंदूक द्या. पुढे तो डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेत होता. पण त्याला त्याच्यामधील क्रांतिकारक काही स्वस्त बसून देत नव्हता. त्याला केवळ औषधांनी लोकांचं आयुष्य बदलायचं नव्हतं, तर त्याला संपूर्ण व्यवस्था बदलायची होती. आणि या तरुणाचं नाव होतं एर्नेस्टो ग्वेरा द लारा सेरेना. पुढं तो जगभरात चे गवेरा म्हणून ओळखला गेला. या चे गवेराबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी कैलास. आपण पाहत आहात विशेष भारी. 1952 मध्ये चे गवेराने आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवरून संपूर्ण लॅटिन अमेरिकेची सफर केली. चे गवेराच्या आयुष्यातील एक अत्यंत रंजक घटना म्हणून या मोटरसायकलचा प्रवास पाहिला जातो. त्यावेळी तो फक्त 23 वर्षांचा एक वैद्यकीय विद्यार्थी होता. आपल्या मित्र अल्बर्टो ग्रेनाडो सोबत त्यानं ला पादेरोसा नावाची एक जुनाट मोटरसायकल घेऊन अर्जेंटिनातून निघून संपूर्ण लॅटिन अमेरिकेमध्ये फिरायचं ठरवलं. सुरुवातीला हा प्रवास फक्त एका साहसासाठीच होता असं वाटलं, पण जसं जसं तो चिली, पेरू, कोलंबिया आणि शेवटी व्हेनेझुएला अशा देशांमध्ये पोहोचला, तसं तसं त्याच्या डोळ्यासमोर प्रचंड दारिद्र्य, भूक, अन्याय, शोषण, सामाजिक असमानता उभी राहिली. विशेषतः पेरूमधील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये राहिलेला काळ त्याच्या मनाला खोलवर भिडला. तो रुग्णांमध्ये कोणतीही भीती न बाळगता वावरला आणि स्वतःला त्यांच्या दुःखात सहभागी करून त्यानं घेतलं. आता या अनुभवामुळेच त्याच्या मनात ठाम विचार रुजला की फक्त औषधांनी हा समाज बदलणार नाही, तर अन्यायग्रस्त व्यवस्थेला उखडून टाकण्यासाठी क्रांतीची गरज आहे. हीच घटना त्याला डॉक्टर गवेरापासून क्रांतिकारक चे गवेरा बनवण्यासाठीचा एक टर्निंग पॉइंट ठरली. या प्रवासामध्ये त्याने गरिबी, भूक, अन्याय आणि शोषण जवळून पाहिलं. त्याला असं कळलं की दारिद्र्याची समस्या ही फक्त वैद्यकीय नाही, तर ही राजकीय आणि सामाजिक समस्या आहे. इथं क्रांतीच हवी. या प्रवासानं त्याच्या आयुष्याचा मार्ग संपूर्णतः बदलून टाकला. चे गवेरा लवकरच मेक्सिकोत फिदेल कॅस्ट्रोला भेटला. दोघांनी क्युबामध्ये भ्रष्टाचार आणि अमेरिकेच्या कटपुतळी सरकारविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. 1956 मध्ये फक्त 82 लोकांसह ग्रॅनमा नावाच्या बोटीनं त्यांना क्युबाकडे कूच केली. तेथून सुरू झालेला त्याचा गुरिल्ला संघर्ष हळूहळू लोकांच्या पाठिंब्याने वाढत गेला. गवेराची शौर्य, शिस्त, रणनीती यामुळे तो कमांडर म्हणून ओळखला जाऊ लागला. शेवटी 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो आणि चे गवेराच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी हुकुमशाह बटिस्टाला पळवून लावलं आणि क्युबामध्ये नवं सरकार स्थापन झालं. क्युबामधील क्रांतीनंतर चे गवेरा फक्त सैनिकच राहिला नाही, तर तो पुढे वित्तमंत्री झाला. उद्योगधंदे सांभाळण्याचं, उभारण्याचं काम त्यानं केलं आणि शिक्षण, आरोग्य सुधारण्याचं नेतृत्व सुद्धा त्यानं केलं. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजवादाचा आवाज बनला. त्याची छायाचित्र, भाषणं आणि त्याची दगदगती प्रतिमा जगभरातील तरुणांना प्रेरणा देत राहिली. त्याच्या बोलण्यामध्ये नेहमीच होतं, जगात जेथे अन्याय आहे तिथं क्रांती हवीच. चे गवेरा हा फक्त एक राजकारणी नव्हता, तर तो एक कणखर योद्धा देखील होता. तो आफ्रिकेत काँगोपर्यंत गेला क्रांतीची ठिणगी पेटवण्यासाठी. तो स्वतःला आरामात जगू शकत होता, पण त्याने धोक्याचा मार्ग नेहमीच पत्करला. त्याचे सैनिक सांगायचे की चे गवेरा कधीही आपल्या सैनिकांपेक्षा जास्त सुविधा घेत नसे. तो त्यांच्यासोबतच खातो, झोपतो आणि रणांगणात लढतो देखील. त्याचा शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि निर्भीड स्वभाव त्याला एक जिवंत दंतकथा बनवून गेला. मात्र चे गवेरा याच्या आयुष्याबाबत जशी जगभरात क्रांतिकारक अशी प्रतिमा आहे, तशीच त्याच्यावरती तीव्र टीका सुद्धा होते. अनेकांच्या मते तो आदर्शवादी नव्हता, तर एक निर्दयी गुरिल्ला योद्धा होता. क्युबन क्रांतीनंतर त्याने हुकुमशाही पद्धतीने शत्रूंना कठोर शिक्षा दिली. तुरुंगात शेकडो लोकांना गोळ्या घालून ठार केल्याचे आरोप त्याच्यावर होतात. आर्थिक मंत्री झाल्यावर त्याच्या धोरणांमुळे क्युबाची अर्थव्यवस्था ढासळली, कारण त्याच्याकडे व्यवहार ज्ञान कमी होते. त्याची आक्रमक आणि कठोर शिस्त अनेकांना भीतीदायक वाटायची. तसेच काहींच्या मते त्याचे स्वप्न म्हणजे जागतिक क्रांती हे केवळ एक अवास्तव, अति रक्तरंजित कल्पना होती. त्यामुळे स्थैर्याऐवजी जगामध्ये गोंधळच निर्माण झाला असता. म्हणून चे गवेरा याची प्रतिमा एकेकाळी
नायकासारखी आहे तर दुसरीकडे हुकुमशहा आणि निर्दयी क्रांतिकारक अशी सुद्धा दिसते. 1965 नंतर त्यानं क्युबा सोडलं आणि पुन्हा एकदा नवा संघर्षाचा मार्ग तो शोधू लागला. 1967 मध्ये बोलिव्हियामध्ये गेला आणि तेथे क्रांती घडवण्याच्या उद्देशाने, पण तिथे दुर्दैवाने त्याचा स्थानिक जनतेचा अपेक्षित पाठिंबा त्याला मिळाला नाही आणि अमेरिकेच्या मदतीने बोलिव्हियाच्या सैन्याने त्याला पकडलं. 9 ऑक्टोबर 1967 रोजी फक्त 39 वर्षाचा असताना चे गवेराला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. पण मृत्यूनंतरही तो थांबला नाही, उलट तो जिवंत असण्यापेक्षा जास्त अमर झाला. आज चे गवेराचे फोटो ज्याच्यामध्ये त्याचा एक चेहरा एका कॅपमध्ये दिसतो, हा जगामधील सर्वात प्रसिद्ध प्रतीकांपैकी एक क्रांतिकारक मानला जातो. काहींसाठी तो निर्दयी गुरिल्ला योद्धा आहे, तर तो अनेकांसाठी शोषितांसाठी झगडणारा नायक आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळी असोत की कामगारांचं आंदोलन असो किंवा अगदी भांडवलशाही विरुद्ध निदर्शनं असोत, सर्वत्र चे गवेराची प्रतिमा आजही दिसते. त्याचं नाव म्हणजे बंडखोरी आणि त्याचं स्मरण म्हणजे धैर्य, त्याचा वारसा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत. चे गवेराचं आयुष्य म्हणजे एक कथा आहे एका डॉक्टरची, जो रुग्ण बरा करण्याऐवजी समाज बरा करण्यासाठी उभा राहिला. तो लढला, पराभूत झाला, पण कधीही त्यानं हार मानली नाही. आज जवळपास अर्ध्या शतकानंतरही त्याची आठवण लोकांच्या मनात तितकीच ताजी आहे आणि चे गवेरा एक नाव, एक चेहरा आणि एक विचार जो आज क्रांतीचं प्रतीक म्हणून पाळला जातो किंवा त्याच्याकडे पाहिलं जातं. तर मंडळी, चे गवेरा याचं एकंदरीत कार्य, त्याचं क्रांतिकारक म्हणून प्रवास आणि त्याच्यावरती झालेली टीका आणि त्यानं जगभरामध्ये जो काही प्रभाव आता जमवलेला आहे, त्याची एक प्रतिमा क्रांतिकारक म्हणून समोर येत आहे. पाहिलं जातं त्याची प्रतिमा जगभरामध्ये अत्यंत प्रभावशाली क्रांतिकारक म्हणून वापरली जाते. याकडे तुम्ही नक्की कसं पाहता? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.